दरम्यान मनसेनं कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिल्यानं श्रीकांत शिंदे यांना आनंद झालेला आहे। मनसेच्या बरोबर ठाकरेही आपल्या सोबत आले तर हरकत नाही अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली। कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय। त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गट स्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचीही प्रतिक्रिया आली आहे। प्रवीण दरेकर आणि संजय शिरसाट काय म्हणतात ऐका। मुख्यमंत्री देवाभाऊंनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही राजकीय निवडणुकीपुरते एकमेकांच्या विरोधात असतो, परंतु निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी जर कोणी समर्थन देत असेल, पाठबळ देत असेल तर त्याचं स्वागत असेल। कारण प्रत्येक पक्षाचा उद्देश हा विकासाचा त्या शहराचा अजेंडा असतो आणि त्याच्यामुळे जर विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बनत असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे। भाजपचे जास्त नगरसेवक आलेत, आता आम्ही सुद्धा त्यांना स्वतःहून पाठिंबा देतोय, भले आम्ही वेगळं लढलो असेल तरी। म्हणून युतीचा धर्म पाळण्याचं काम आम्ही करतोय। युतीमध्ये धर्मामध्ये आम्ही कुठेही अडचण आणणार नाही आणि कुठेही युतीला धक्का बसेल असं कोणतंही वर्तणूक आमच्याकडून होणार नाही। याबाबतचा अधिकचा तपशील पाहणार आहोत वेगवान पद्धतीने। शिवसेनेच्याकडे 53 नगरसेवक आहेत, त्यांना 5 जणांचा पाठिंबा मनसेनं दिलाय, तर ठाकरेंच्या कडून बाहेर पडलेले 4 नगरसेवकही शिंदेंच्या सोबत गेले, त्यामुळे त्यांची संख्या आता 59 झाली आहे। दुसऱ्या बाजूला मात्र अद्यापही विरोधकांची संख्या जास्त आहे। पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी 50, काँग्रेस 2, ठाकरे गट 7 आणि पवार गट 1 मिळून 60 नगरसेवक होत आहेत। पण हे सगळे जण भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहतील आणि शिंदेंच्या विरोधात जातील याची आज कसलीही खात्री नाही।